नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे सलग चौथा बळी गेलेला आहे निलेश कोतकर यांचा देखील एक्सलो पॉइंट परिसरामध्ये खड्ड्यात पडून मृत्यू झाला। कोतकर परिवार जो आहे तो आता महापालिकेत दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। शहरामध्ये सातत्यानं जे खड्डे पडत आहेत त्याच्यामुळे नागरिक बळी पडत आहेत आणि त्याच्यामुळे आता मयत असलेल्या निलेश कोतकर यांच्या परिवाराला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय, ठिय्या आंदोलन करावं लागतंय। का बरं, काय कारण आहे इथे तुम्ही बसलात? इथे बसण्याचं एवढं एकच कारण आहे, ज्या खड्ड्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला ते तर काही परत येणार नाही आहे। आमच्या घराचा आधारस्तंभ गेला आहे। आता त्या घराची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी महापालिकेने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे, मला नोकरी दिली पाहिजे आणि माझी जी मुलगी आहे 5 वर्षाची तिच्या शिक्षणासाठी त्यांनी काहीतरी तरतूद केली पाहिजे, एवढीच इच्छा आहे। म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहे। एकूणच हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग तुमच्यावर आला। शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, काय तुमची मागणी असणार आहे? आमची एवढीच मागणी आहे की जे खड्डे ज्याच्यामुळे लोकांचा जीव जातोय आणि नाशिकमधले जे लोक आहे रहिवासी आहेत त्यांचा त्या ठिकाणी जीव जातोय, तर ते खड्डे लवकरात लवकर त्यांनी व्यवस्थित दुरुस्तीत केले पाहिजे। सर्व ठिकाणचे रस्ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित केले पाहिजे। कुंभमेळ्यासाठी ही तयारी होते, बाहेरच्यांसाठी ही तयारी होते, पण नाशिककरांचा कोणीच विचार करत नाहीये। नाशिककरांच्या जीवावर काय बेततंय, त्यांच्या घरावर काय बेततंय याचा कोणीच विचार करत नाही। तर ते खड्डे लवकरात लवकर दुरुस्त झाले पाहिजे आणि अजून कोणाचा जीव नाही गेला पाहिजे, एवढीच प्रार्थना आहे बस। नगरसेविका आहेत शिवसेनेच्या, त्या देखील इथे आहेत। काय नेमकी मागणी असणार आहे? खरं तर तुम्ही सत्तेत आहात तरी सुद्धा आंदोलनाची वेळ आली आहे। आम्ही जरी सत्तेत असलो तरी हे प्रशासन झोपलेलं आहे ना, त्यांना जागं करण्यासाठी आम्हाला अशा प्रकारची आंदोलनं करावे लागत आहेत। आणि मला सांगावंसं वाटतं की ह्या ताई ज्या आहेत यांच्या मिस्टरांचा आज चौथा बळी खड्ड्यात गेला आहे। अजून या प्रशासनाला किती बळी पाहिजे तेव्हा या प्रशासनाला जाग येणार आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। लवकरात लवकर त्यांनी हे शहरातले जे खड्डेमय शहर झाले ते व्यवस्थित केलं पाहिजे। कुंभाच्या नावाखाली पूर्ण शहर हे खोदून ठेवलेलं आहे। अजून कुंभमेळा आता जवळजवळ 5-6 महिन्यात आला, यांचं 30-35% पण काम पूर्ण नाही झालं। हे कामं कधी करण्यात आणि असे किती नाशिककरांचे बळी अजून यांना घ्यायचे हे प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आणि दुसरी गोष्ट की या ताईंना नोकरी देणं ही नाशिक मनपाची एक कर्तव्य आहे, कारण ह्या खड्ड्यांमुळे आज त्यांचा बळी गेला आहे। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेला आहे। त्यामुळे त्या चिमुरडीच्या शिक्षणाची जबाबदारी असेल, त्या ताईंच्या कुटुंबाची जबाबदारी असेल, यासाठी मनपाने काहीतरी हातभार लावा ही मागणी करण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत। आपण बघतोय की शिवसेनेच्या नगरसेविका असतील, त्यांचे पती असतील, त्यासोबतच मयत निलेश कोतकर यांचा परिवार जो आहे तो या ठिकाणी शहर अभियंत्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।